कुठे लागलं? बेकरीत लागलाय का? हो, बेकरीत लागलो. योगी बोलताय तुम्ही? हो सर, बोला. तुम्ही आमच्या मुलीकडे फोन नंबर मागितलेला का? कुठला नंबर? कुठल्या मुलीकडे? तुमची बेकरी आहे ना? हो, आमची बेकरी आहे. बरोबर. तुम्ही मागितला नंबर? संबंधच नाही ना. काय मागून काय करणार तिला नंबर? कशासाठी मागितला खरा नंबर तुम्ही? अहो, बोलतोय तुम्ही समोर येऊन बोला ना माझ्याशी. मला काय हे नाही का मुलींचा नंबर घ्यायचं तेवढंच राहिलं का दुकानातनं? तुम्हाला माहिती ना आता ते मी तुम्हाला विचारतोय ना ते. अजिबात नाही. मुलींना विचार ना. कुठल्या मुलीचं नाव सांगा ना. मी घेऊन येऊ का मुलीला तिकडे? हो, घेऊन या सर, घेऊन या. घेऊन या म्हणजे आधी नंबर मागताय, नंतर नाव विचारताय आणि आता घेऊन या म्हणताय? अहो सर, म्हणजे त्या मुलीला नंबर विचारतो. हेच काय ना? हेच काय म्हणजे तुम्ही मोबाईल नंबर मागितला का नाही? अहो, कशाला मागणार तिच्याकडे नंबर? कुठल्याही मुलीला आजपर्यंत मी नंबर मागितला नाही आणि मागणार पण नाही. माझं हेच काय ना. परवा दिवशी तुम्ही माझ्या मुलीकडे नंबर मागितला. अच्छा, तुम्ही मग या, मग दुकानात या. अच्छा म्हणजे अच्छा काय? अच्छा गोष्ट आहे ही. अहो, मी काय म्हणतोय सर तुम्हाला, हा असं कुठलाही. हॅलो मृदुल. हा, पार्क तू आहे वरती लाव. मी या. काय वरती लाव? प्रत्यक्ष मला अशी बोला का अशा गोष्टी आम्ही करत नाही आणि आम्हाला वेळ पण नाही अशा गोष्टींना. वेळ असेल तर करणार का तुम्ही अशा गोष्टी? अशा गोष्टीने वेळ म्हणजे आम्ही कशा मागू तुमच्या मुलींना नंबर? सर, मी ठेवतोय फोन. मी काय विचारतोय तुम्हाला उत्तर द्या. तुम्ही प्रत्यक्ष या इकडे समोर. प्रत्यक्ष मी तुम्हाला अप्रत्यक्ष विचारतोय काय? तुमच्या बेकरीमध्ये मुलींनी यायचंच नाही का? अहो सर, मुलींनी यायचं आणि प्रत्येक मुलगी माझी इकडे बहीण आहे आणि सगळ्यांना मी बरोबर सांभाळून जातो आणि तुम्ही माझ्यावर असा आरोप लावताय म्हणजे मला फार वाईट वाटतं. कुणी सांगितलं कुणी तुम्हाला मुलीवर लक्ष ठेवा म्हणून? हो सर, हे बघा मी तुम्हाला सांगितलेलं का मुलीवर लक्ष ठेवा म्हणून? बरं, ठीक आहे, तुम्ही या. ही गोष्ट ठीक नाहीये म्हणून मी तुम्हाला फोन लावलाय. बाय बाय. बाय बाय म्हणजे काय? मी तुम्हाला ट्रिपला चाललोय असं वाटलं काय? हा सर, बोला ना. तुम्हाला खूपच त्रास दिला आम्ही? नाही अजिबात. तुम्ही आता दुकानात एकटा असतो ना, म्हटलं मला मी एकदा दोनदा ऐकलं होतं प्रोग्राम. काय होतं की कोणतरी तिकडचे म्हणजे त्यांच्या इकडचे मुलं त्रास द्यायला वगैरे येतात. बरेच असे फॅमिली झाले आणि त्यांनी मला म्हटलं की मुलींवर इकडे लक्ष ठेव. कारण कसं आहे, माझं एक रिस्पॉन्सिबिलिटी होती की त्यांच्यावर जरा लक्ष ठेवायचं आणि आपली सामाजिक जबाबदारी आहे ही. सगळ्यांनीच हे भान ठेवलं पाहिजे समाजामध्ये, तरच आपण स्त्रियांकडे आदराने बघू शकू. हो सर.